भारतीय जनता पार्टी नव्याने स्थापन झाली आणि खूप मोठा प्रतिसाद लोकांना पाहायला मिळतो. त्याचे संस्थापक म्हणतात की एक मोठे जन आंदोलन होतं. लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे. ज्या पद्धतीनं नव्या पिढीबद्दलची या ठिकाणी वक्तव्य झाली त्याला विरोध म्हणून जवळजवळ आज 1,30,00,000 युवक आणि युवतींनी या मोहिमेमध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे. यातून या देशामध्ये असणाऱ्या तरुणांच्या मध्ये तरुणींमध्ये किती उद्रेक आहे हे साधारणपणे त्या ठिकाणी दिसून येते. पेपरफुटीचे विषय असू देत, बेरोजगारी असू दे, महागाई असू दे, वाढलेले सगळे दर असू देत, या सगळ्याचा उद्रेक यातून या जेनझीनं त्या ठिकाणी दाखवलेला आहे. मला वाटते सरकार फक्त जाती जातीमध्ये तणाव करण्यामध्ये मग्न आहे. मूळ प्रश्न जे या देशातल्या तरुणांचे त्याच्याकडे दुर्लक्ष होतंय याचं हे प्रतीक आहे. सुरुवात आहे असं म्हणायचं नाही, बरोबर आहे ना. शेवटी ज्यावेळी आपण डेमोग्राफिक डिव्हिजनचा विचार करतो त्यावेळी तरुणाई हे आपला मोठा ऍसेट आहे. आता या ऍसेटच्या अपेक्षा आकांक्षा जी विकली गेली स्वप्न 2014ला, 2019ला, 2024ला तुम्ही 12 वर्ष स्वप्न विकत आलेलं आहे. अजून देखील तुम्ही 60 वर्षाचं काढता, परंतु तरुणाईला पाहिजे की या 12 वर्षात तुम्ही नेमकं काय केलं आमच्यासाठी, तो महत्वाचा विषय आहे. त्याचं उत्तर सरकार देत नाही आणि म्हणून ही सुरुवात आहे. खरं तर आज आपण आंदोलन देखील करणार आहोत इंधन दरवाढीच्या विरोधात. मात्र मुख्यमंत्री म्हणतात की साठायतून मुबलक आहे आणि जाणीवपूर्वक विरोधकांच्याकडून हे भासवण्याचा प्रयत्न होतो की इंधन तुटवडा आहे. काल छगन भुजबळ जे या खात्याचे मंत्री आहेत त्यांनी सांगितले 1 महिना पुरेल एवढा साठा आहे. आता मुख्यमंत्र्यांना न विचारता त्यांनी प्रेस घेतली का मुख्यमंत्र्यांच्याकडची माहिती वेगळी आणि त्यांच्याकडची माहिती वेगळी आहे. आज जर साठा असेल तर मग मारामाऱ्या का होत आहेत, रांगा का लागतायत. आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर 30% पेट्रोल पंप बंद आहेत. आज आम्ही आंदोलन करायसाठी पेट्रोल पंपावर कार्यकर्ते आमचे जाणार, हे पेट्रोल पंपावर जाऊन बघायला लागले तर कार्यकर्ते फोन करतायत मला की साहेब पंपच बंद आहे, आंदोलन करायचं कुठे. अशी अवस्था या जिल्ह्यातले किमान 30% पंप बंद आहेत. याचा अर्थ तुटवडा आहे. फक्त सुपरफिशियल मुख्यमंत्री या ठिकाणी दाखवत आहेत, वस्तुस्थिती नाही आहे. एक दिवस मोटरसायकलवरनं गेलं म्हणजे मेसेज झाला गेला असं होत नाही. तर स्वतः सरकारनं यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे. परराष्ट्र धोरण जे चुकलेलं आहे त्याचे परिणाम आम्ही आता बघतो. पंतप्रधान गद्दार आहेत, मोदी गद्दार आहेत, अशा पद्धतीनं राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. समोर बीजेपीचं कोणाला तर त्यांनाही सांगा, स्पष्ट शब्दात सांगितलं. नाही, राहुल गांधींची भूमिका गेले 3 महिने ते सांगतायत की देश अडचणीत चाललेला आहे. तुम्ही स्पष्टपणे खरी माहिती लोकांच्या पुढे या ठिकाणी द्या. चुकलेलं परराष्ट्र धोरण, एप्स्टीन फाईल्स, अमेरिकेचा दबाव, रशियाबरोबर असणारी आमची अनेक वर्षाची दोस्ती तोडण्याचं काम या सरकारनं या ठिकाणी केलं आणि विरोधी पक्षनेता म्हणून राहुलजी सांगतायत की तुमचं चुका लागलेलं आहे, तुम्ही दुरुस्त करा. उद्या हा 130 कोटीचा देश अडचणीत येणार आहे. त्यामुळे काय चुकीचं असं मला वाटत नाही. पण देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका करताना पुन्हा एकदा रिपीट माल अशा पद्धतीचं. नाही, ठीक आहे, त्यांना काय बोलायचं त्यांना बोलू द्या. कदाचित त्यांना दिल्लीला जायचं असल्यामुळे नॅशनल ते आता बोलायला लागलेले आहेत. खरं तर खासदार श्रीकांत शिंदे यांनी असं म्हटलं आहे की काही दिवसातच इंडिया आघाडी एक होणार आहे. श्रीकांत शिंदे इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस हा एकच पक्ष आता राहिला. मला वाटते मुळात त्यांच्या पक्षाची काय अवस्था आहे हे साताऱ्यामध्ये आपण बघितलं. पालकमंत्र्याला पोलिसांनी ओढत नेलं. ह्याच्यापेक्षा आणि विदारक उदाहरण या राज्यामध्ये सत्तेतलं काय असू शकतं. आणि ज्या दिवशी ओढून नेलं त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही कॅबिनेटला मांडीला मांडी लावून बसता. हतबलता महाराष्ट्रानं या ठिकाणी बघितलेलं आहे. सत्तेसाठी काही पण हा उद्देश त्या ठिकाणी शिंदे गट असू दे किंवा राष्ट्रवादी अजितदादा असू दे त्यांची स्पष्टता दिसते, हतबलता. पुन्हा एकदा निवड झालेली आहे. सृजन संघटनेच्या माध्यमातून राहुल गांधींनी एक देशामध्ये मोहीम चालवली. 6-7 राज्यामध्ये ती मोहीम राबवली गेली. निरीक्षक येतात, प्रत्यक्ष लोकांशी चर्चा करतात आणि लोकांचं मत काय याच्यावर अध्यक्ष निवडला जातो. त्यामुळे त्या बैठकीला मी सुद्धा उपस्थित त्या ठिकाणी नसतो. मी काही राज्यांमध्ये जातो, तिथं स्थानिक कोण नसतात. जे लोक भेटतात काँग्रेसचे पदाधिकारी आणि सगळे निरीक्षक त्यांना भेटतात आणि त्यांच्यातून निर्णय घेतात. तसं पुन्हा मला संधी दिलेली आहे. 2019 साली
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाने माझ्यावर जबाबदारी टाकली होती, ती समर्थपणे आम्ही जिल्ह्यामध्ये पार पाडली. आता पुन्हा एकदा जबाबदारी दिली. मी आमचे नेते खरगे साहेब असतील, राहुल गांधी असतील, परत वेणुगोपालजी असतील, यांचे मनापासून धन्यवाद देतो. विधान परिषदेच्या 15 जागांसाठी निवडणूक होती. काँग्रेसची काय स्ट्रॅटेजी असणार आहे? महाविकास आघाडी म्हणून येणाऱ्या 25 तारखेला आम्ही एकत्रित बसणार आहोत आणि त्यामध्ये बलाबलाचा हिशोब करून त्या ठिकाणी जिथं कुणाला लढता येत असेल तिथं आम्ही लढण्याची भूमिका त्या ठिकाणी घेणार आहोत.